श्यामले पक्षी सूर्य संक्रमण देवाम. ऐका, नैमिषारण्यामध्ये नुसतं भागवत जर ऐकलं, पुराण ऐकले, कारण सगळं नैमिषारण्यातच सांगितलेलं आहे. नैमिष क्षेत्र. नैमिषारण्याचं महत्व काय काय माहिती? ऋषय शौनकादिकः. नैमिषारण्याचं थोडक्यात महत्व माहिती असेल तुम्हाला, पण एक चालता कारण कलियुग येऊ लागलं आणि या कलियुगातलं पाप प्रत्येकाला लागतं. लक्ष द्या, आज कलियुगामध्ये जर कुणी म्हणलं ना माझ्यासारखा 100% पुण्यशाली कुणी नाही, ही चूक. व्यवहारात म्हणे, शेण पडल्यानंतर ते माती घेऊन उठतं, तसा जन्माला आलेला माणूस पुण्यशाली नाही, पाप सुद्धा बरोबर आहे. पाप पुण्य करुणी जन्म येतो प्राणी. अर्ध पाप आणि अर्ध पुण्य जेव्हा समान झालं तेव्हा मनुष्य जन्म मिळालेला. मग या पापाचा परिहार करण्याकरता अनेक हजारो ऋषीमुनींनी ब्रह्मदेवाला विनंती केली, कलियुग आम्हाला स्पर्श करता कामा नये, अशी जागा द्या. ब्रह्मदेवाने मीच सृष्टीची निर्मिती केलेली आहे आणि अशी एक जागा या पृथ्वी तलावर आहे, पण मी तिथपर्यंत येऊ शकत नाही. मग माझ्या बरोबरच चक्र तुमच्या बरोबर देतो. जसं भगवान विष्णूचं चक्र सुदर्शन आहे, त्याप्रमाणे ब्रह्मदेवाचं चक्र मनोमय नावाचं चक्र आहे. आणि ते मनोमय चक्र सोडलं आणि ते मनोमय चक्र पुढे चाललं आणि 88,000 ऋषी पाठीमागे चालले. यायला का लक्षात? आणि ज्या अरण्यामध्ये त्या चक्राची नेमी म्हणजे टोक, त्या चक्राची नेमी म्हणजे अग्रभाग, त्या चक्राची नेमी म्हणजे टोक. ज्या अरण्यात थांबलं त्या अरण्याला नाव काय पडलं? नैमिषारण्य. निमिष क्षेत्रे. अशा नैमिषारण्यामध्ये एक निमिष तुम्ही भागवत ऐकलं तर तुमचा उदय होईल. शिवपुराण जर ऐकलं तर निश्चित तुम्हाला शिवलोकाची प्राप्ती होईल. एवढा ठाम विश्वास नैमिषारण्याबद्दल आहे. नैमिष निमिष क्षेत्रे नैमिषारण्य. म्हणून सुतमुनी म्हणतात की शौनकादिकांनो, अशा नैमिषारण्यामध्ये ऐकलं तर ब्रह्मलोकाची आणि शिवलोकाची प्राप्ती होते. लक्षात? अशा त्या नैमिषारण्यामध्ये सुतमुनी म्हणतात की शौनकादिकांनो, सत्ययुगामध्ये तपाची माहिती सांगितलेली आहे आणि कलियुगामध्ये नामाचं महत्व सांगितलेलं आहे. त्रेतायुगामध्ये तपाने मनुष्य शुद्ध होत होता. सत्ययुगामध्ये ध्यानाने मनुष्य शुद्ध होत होता. शांताकारं भुजगशयनं किंवा विश्वमूर्तिर् महामूर्तिं दीप्तमूर्तिर् मूर्तिमान अनेक मूर्तिर् शतमूर्ती शताननः. सत्यामध्ये ध्यानाने मनुष्य पवित्र बनत होता. त्रेतायुगामध्ये मनुष्य तपाने शुद्ध होत होता. द्वापार युगामध्ये मनुष्य यज्ञातील कर्म केले म्हणजे मनुष्य पवित्र होत होता. आणि कलौ होतात हरि कीर्तनात. आणि कलियुगामध्ये नामस्मरण मनुष्य तरुण जातो. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय.